केला तुम्ही काय मराच्या दारावर सोडणार आहे? पालकमंत्री आणि कलेक्टरच्या घरावर आम्ही सोयाबीनचं कुटार घेऊन जाऊ. आज नांदेड आहे, उद्या सोलापूर आहे, हिंगोली, गोंदिया, भंडारा आणि यवतमाळ हे झालेले आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे. लोकांच्या लुटीचं तंत्र आम्ही लोकांना सांगतो कसं लुटल्या जातं. 11% आयातकर कापसावर कमी केल्यामुळे किती लाख गाठी आमच्या देशात येऊन पडणार, त्याचे परिणाम शेतकऱ्यावर कसे होईल. आज 3400 रुपये सोयाबीनचे भाव आहे. 15 दिवसानं सोयाबीन हाती तर 5328 रुपये भावानं किती सोयाबीन खरेदी करणार, किती खरेदी केंद्र तुम्ही उभे करणार, काही ताळमेळ नाही. काल मी पणन सचिवाशी बोललो होतो, म्हणजे अजून काही त्याचं आमचं आखणीच झाली नाही. त्या माझ्या शेतकऱ्याला तुम्ही काय मराच्या दारावर सोडणार आहे? एका इकडे नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी मरतोय आहे, चौफेर आम्ही पाहतोय, कुठलेही पंचनामे नाही, काही नाही, कुठलीही मदत नाही, त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही. आणि मग असा वाऱ्यावर सोडून चालणार नाही. आम्ही सांगितलं का सोयाबीनचं खरेदी केंद्र, कारण आता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं. दिवाळीच्या आत ते हाती, दिवाळीच्या आत किती केंद्र सुरू करणार, प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही. तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या घरावर आम्ही सोयाबीनचं कुटार घेऊन जाऊ.